माझी तुझी रेशीमगाठ, कारे दुरावा, रमा राघव अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणारी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर. शीतलने आपल्या नकारात्मक भूमिकांनीही प्रेक्षकांच्या मनात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील मुख्य अभिनेत्री लीला म्हणजेच वल्लरी विराजच्या आईची भूमिका साकारत आहे. या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच अभिनेत्रीने नुकताच इट्स मज्जा बरोबर खास संवाद साधला होता. इट्स मज्जाच्या कॅप्शन द पिक्चर या खास सेगमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही सुंदर क्षणांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी गणपती बाप्पा बरोबरच्या खास फोटोविषयीची आठवण सांगताना त्यांनी असं म्हटलं की म्हणजे आमच्याकडे नवसाचा गणपती हा होता 3 वर्ष. कारण करोनामध्ये माझा भाऊ सचिन त्याला करोना झाला होता आणि वॉज इन ICU. त्यामुळे आईने तेव्हा नवस केला होता की तो सुखरूप घरी परत येऊ दे आणि बाप्पाच्या कृपेने तो आला. सो बाप्पा घरी आले होते म्हणून हा बाप्पांबरोबर काढलेला फोटो आहे. आणि मूर्ती 3 वर्ष म्हणजे बाप्पाने माझ्याकडूनच काय म्हणतात त्याची निवड करून घेतली. कारण म्हणजे माझा भाऊ माझी बहीण ते दोघेही त्यांच्या कामात व्यस्त होते आणि मग ती जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती आणि ती पूर्ण झाली. सो इट्स गुड. वा, खरं तर या फोटोला कॅप्शनची गरज नाही, कारण फार खूपच वेगळं असा नाही आणि खूपच काय म्हणूया की म्हणजे ह्याच्या मागची अजून एक आठवण अशी सांगायला मला आवडेल की सचिन माझा सगळ्यात लहान भाऊ आहे आणि त्याला लहानपणापासून असं म्हणजे तो पप्पांकडे हट्ट करायचा, आई पप्पांकडे की गणपती आणूया आपण. पण त्याचं खूप करावं लागतं. शिवाय आमचा क्षीरसागरांचा म्हणजे आमच्या मूळ गिरगावाच्या घरात गणपती येतोच आमच्या घराण्याचा. त्यामुळे मग परत गणपती नको, मग त्याच्या दर्शनाला जाणं वगैरे होत नाही. आणि माझे आईसुद्धा नोकरी करायची. सो ते तिला झेपेल की नाही असं सगळ्याच एक काय म्हणूया व्यावहारिक अशा ज्या अनेक गोष्टी त्याला होत्या. पण मग जेव्हा हे असं झालं आणि पहिल्या वर्षी जेव्हा बाप्पा घरी आले तेव्हा आम्ही रात्री सगळे बसलेलो असताना म्हणजे हा विचार आलाच की सचिनची इच्छा होती की बाप्पाने यावं. पण ती बाप्पा घरी आला पण त्याने खूप परीक्षा घेऊन आणि त्यानेच परीक्षा घेतली, त्यानेच पास केलं आणि मग तो घरी आला. असं आमचं एक कुठेतरी एक थोडंसं आम्हाला असं इमोशनली असं वाटलं की बाप्पा आले पण सचिनला परत घेऊन आले. सो इट्स स्पेशल. यापुढे शीतल यांनी तिच्या आईबरोबरच्या फोटोबद्दल असं म्हटलं आहे की ऑफकोर्स ह्या फोटोत फक्त आई आहे, पप्पा नाही आहेत. सो त्या पप्पांशिवायचा हा फोटो आहे आणि आय थिंक आम्ही तिघंही आता आम्हाला जे काही प्रूव्ह करायचं आहे किंवा आमचे स्पेशल मुवमेंट्स आहेत, आमच्या अचिव्हमेंट्स आहेत, त्या सगळ्या आता असं वाटतं की म्हणजे आईला खुश केलं पाहिजे ॲक्च्युली आणि तिची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण केली पाहिजेत. सो हे आम्ही तिला घेऊन तळेगावला एक साईबाबांचं मंदिर आहे. तर शिर्डी हे माझ्या पूर्ण फॅमिलीचं आमच्या 5 जणांची जी आमची फॅमिली आहे. म्हणजे मी, माझी बहीण, माझा भाऊ आणि आई पप्पा अशी 5. आता ऑफकोर्स ती एक्सपांड झालेली आहे. पण आमचं होतं की साईबाबांवर खूप भक्ती आहे माझ्या आई पप्पांची. त्यामुळे लहानपणी आम्ही प्रत्येक सुट्टी, आमची होळीची सुट्टी तर कितीतरी वर्ष साईबाबांनी आम्हाला त्यांच्याकडे बोलावून घेऊन त्यांच्या दर्शनाचं योग कम सुट्टी असं आमचा एक तो कार्यक्रम ठरलेला असायचा 3-4 दिवसांचा. म्हणजे आई पप्पाही सुट्टी घेऊन त्यांच्या ऑफिसमधून आम्ही तिकडे जायचो. त्यामुळे मला असं वाटतं हे तळेगावला जेव्हा कळलं की तिथेही एक प्रतिशिर्डी स्थापन झालेला आहे आणि साईबाबांनी शिर्डीला येण्याचं तर काही योग अजून त्यांनी आम्हाला बोलावलेलं नाही. पण तिथे मी आणि आई आम्ही गेलो होतो. आमचं घर आहे तळेगावला आणि तिथे गेलो होतो. सो तिथे गेल्यानंतर डेफिनेटली पप्पांची तर खूप आठवण आली आणि आम्ही पुन्हा आमच्या सगळ्या त्या जुन्या आठवणी रिकलेक्ट केल्या होत्या. सो येस, इट इज व्हेरी स्पेशल आणि खूपच असं डिवाईन असं काहीतरी आहे. दरम्यान शीतल क्षीरसागर यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कारे दुरावा, एक होती राजकन्या, आई कुठे काय करते, माझी तुझी रेशीमगाठ, रमा राघव तसेच आता नवरी मिळे हिटलरला अशा अनेक मराठी मालिकेतून त्यांनी अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या सकारात्मक व नकारात्मक अशा प्रत्येक भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.